नमस्कार मित्रांनो, MD चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. आता या गॅस सिलेंडरसाठी काय पात्रता असणं आवश्यक आहे किंवा हे जे काय लाभ दिला जाणार तो कशा पद्धतीने दिला जाणार आहे याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकही करा. तर चला विलंब न करता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मी आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण चर्चा केली होती की या योजनेतून तुम्हाला डायरेक्ट मोफत गॅस दिला जाणार नाहीये. तर या योजनेचं तुम्हाला गॅस खरेदी करावा लागणार आहे. त्या गॅसची सबसिडी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. हा विषय आपण आधीच क्लिअर केला होता. आता विषय गॅस सिलेंडर महिलेच्या नावावर असणं आवश्यक आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत हे जे काय कन्फ्युजन तुमच्या मनात आहे ते दूर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. ज्या महिलांना उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभ मिळालेला आहे किंवा ज्यांचं गॅस कनेक्शन उज्ज्वला योजनेअंतर्गत घेतलेलं आहे त्या लाभार्थ्यांना उज्ज्वला योजनेअंतर्गतचे 300 रुपयाची सबसिडी येते ते येणारच आहे. प्लस लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून 530 रुपये प्रति सिलेंडर या प्रमाणात सबसिडी दिली जाणार आहे. त्यामुळे ज्या उज्ज्वला योजनेअंतर्गत जे का कनेक्शन असतील त्या कनेक्शन धारकांना या जे काय अनुदान जमा होईल, तुम्हाला गॅस सिलेंडर खरेदी करायचे, खरेदी केल्यानंतर तुमचं क्लेम केलं जाईल, ते गॅस एजन्सी मार्फत होणार आहे. तो क्लेम केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी 830 रुपये ही सबसिडी येणार. पण जर तुमचं कनेक्शन उज्ज्वला योजनेअंतर्गत नसेल तर जर महिलेच्या नावावर असेल, फक्त महिलेच्या नावावर, आणि ती महिला जर लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असेल तर त्या महिलेला 530 रुपये सबसिडी जमा होणार आहे. आता कालच्या एक जेर मध्ये अजून एक विषय होता की महिलेच्या नावाला नसेल, कुटुंबातील कोणाच्याही नावावर असेल, परंतु कोणाच्या नावावर जरी असेल तर तुम्हाला ते कनेक्शन ट्रान्सफर करायचं सांगितलेलं. ट्रान्सफर केल्यानंतरच तुम्हाला त्याचा लाभ मिळणार. आता ते कनेक्शन कसं ट्रान्सफर करायचं किंवा कोणाच्या नावावर ट्रान्सफर करायचं त्याबद्दलची एक कसं ट्रान्सफर करायचं याबद्दलचा दुसरा व्हिडिओ आपण बनवू, त्याच्या माध्यमातून ती माहिती घेऊ. परंतु सध्या हे काय आपल्याला लाडकी बहीण योजनेअंतर्गत आणि उज्ज्वला योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना हे अनुदान मिळणार आहे, सबसिडी मिळणार आहे. की जर उज्ज्वला कनेक्शन असेल आणि लाडकी बहीण लाभार्थी असेल, हे दोन्ही जर एक जण पात्रता असेल दोन्ही कंडिशनला, तर 830 रुपये लाभ मिळेल. पण उज्ज्वला कनेक्शन नसेल आणि फक्त लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असेल तर तिला त्या महिलेला 530 रुपये एवढं अनुदान वितरित केलं जाणार. आता हे डीबीटीच्या माध्यमातून वितरित केलं जातं. हे बाकीच्या गोष्टी आता आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाहीये. आता जे काय त्या पुरुषाच्या नावावर आहे किंवा घरातील कुटुंबाच्या एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असेल तर त्या व्यक्तीचं कसं, तर त्यांना कनेक्शन महिलेच्या नावावर ट्रान्सफर करावं लागणार आहे. जर महिलेच्या नावावर ट्रान्सफर केलं तरच त्या ठिकाणी तो लाभ मिळणार आहे. जो काय 530 रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा मिळणारा लाभ आहे तो महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन ट्रान्सफर केल्याशिवाय मिळणार नाही, हे लक्षात असू दे. तर चला या व्हिडिओमध्ये ही काय माहिती आपल्याला देणं आवश्यक होतं तेवढी देण्याचा प्रयत्न केला. याच्या व्यतिरिक्त जर आपल्या काही समस्या असतील, आपल्या काही अडचणी असतील तर कमेंटच्या माध्यमातून विचारा, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विचारा किंवा टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून विचारा. आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचे प्रयत्न करू. तर चला धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.